हॅलो गाईज, दिस शुभम फ्रॉम ग्रॅडेक्स अकॅडमी. आज आपण एका नवीन टॉपिकवर बोलणार आहे, दॅट इज एटीएस फ्रेंडली रिझ्यूम. कशा प्रकारे आपण एटीएस फ्रेंडली रिझ्यूम बनवू शकतो आणि कसा आपला ॲक्च्युअलमध्ये रिझ्यूम असला पाहिजे, या टॉपिक्सवर आपण आज डिस्कस करणार आहे. सो फर्स्टली, राईट, सर्वांचं कन्फ्युजन असेल एटीएस काय आहे. राईट, एटीएसचं मिनिंग काय? एटीएसचा लॉंग फॉर्म आहे ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम. राईट. ऍक्च्युली काय आहे की सध्या आय टी मध्ये खूप जास्त लोक जॉब अप्लाय करत आहे. राईट. आणि एवढे सारे जॉब अप्लिकंट असल्यावर मल्टिपल ठिकाणी कसं होत आहे, एका जॉब अप्लिकेशनसाठी किंवा एका जॉबसाठी, राईट, देर विल बी थाउजंड्स ऑफ अप्लिकंट. राईट, 1000 अप्लिकंट्स राहू शकतात. राईट. त्या केसमध्ये काय होत आहे की त्यांचे रिझ्यूम हे मॅन्युअली चेक करणं किंवा त्यांचं अप्लिकेशन हे मॅन्युअली चेक करणं हे कंपनीजला थोडं कठीण जात आहे. म्हणून कंपनीने एक सॉफ्टवेअर किंवा सिस्टम बनवलेली आहे, त्यालाच आपण एटीएस म्हणत आहे. एटीएस म्हणजे अप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम. ओके. सो एटीएस ऍक्च्युली काय करते? एटीएस हे आपला अप्लिकेशन ट्रॅक करते आणि अकॉर्डिंग टू द अप्लिकेशन तो आपला अप्लिकेशन रिजेक्ट किंवा सिलेक्ट नाही करत. तो आपल्याला फक्त आपलं अप्लिकेशन हे रिरँक करते. म्हणजे जर सपोज 1000 रिझ्यूम्स असतील, राईट, एका पर्टिक्युलर एटीएस मध्ये जर आपण 1000 रिझ्यूम टाकले, तर ते 1000 पैकी 1000 रिझ्यूम ते रँकिंग त्याची तो डिसाईड करते. राईट. आणि त्या अकॉर्डिंगली आपला रिझ्यूम हा रँक होतो आणि त्या अकॉर्डिंगलीच आपल्याला कॉल येतो. राईट. म्हणजे काय होत आहे, जर सपोज आपल्याला खूपदा कॉल्स नसेल येत, तर त्याचं एक रिझन राहू शकते की आपला रिझ्यूम जो आहे तो एटीएस फ्रेंडली नसू शकतो. सो दॅट माइट बी ऑल्सो अ फॅक्टर. ओके, फाईन. सो लेट्स अंडरस्टँड हाऊ टू मेक अ एटीएस फ्रेंडली रिझ्यूम. ओके. ना, सर्वात महत्वाचं आहे एटीएस फ्रेंडली रिझ्यूम मध्ये, रिझ्यूम शुड बी अ क्लीन अँड सिम्पल. रिझ्यूम मध्ये खूप जास्त आपल्याला ग्राफिक्स, राईट, हे यूज नाही करायचे. म्हणजे आपल्याला एकदम सिम्पल रिझ्यूम बनवायचा आहे. वी नीड टू स्टिक्स टू अ स्टँडर्ड फॉर्मॅट, लाईक स्टँडर्ड फॉर्म्स. राईट. जसे टाइम्स न्यू रोमन आहे, एरियल आहे, खूप सारे बुलेट पॉइंट्स यूज करायचे आहे. राईट. फॅन्सी फॅन्सी फॉन्ट्स अवॉइड करायचे आहे. ग्राफिक्स स्पेसिफिकली जर आपण काही करत असेल तर ग्राफिक्स पण अवॉइड करायचे आहे. राईट. रिझ्यूम फक्त सिम्पल असला पाहिजे, क्लीन असला पाहिजे, रिडेबल असला पाहिजे. कारण की समोरचा जो रिझ्यूम बघणारा व्यक्ती आहे तो ह्युमन नाही आहे, तो बेसिकली मशीन आहे. आणि मशीनला जेवढं काही आपण सिम्प्लिफाईड इनपुट देऊ, राईट, तो तेवढं चांगलं तो आपला रिझ्यूमला रीड करू शकेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे कन्सिस्टन्सी. आपल्या रिझ्यूम मध्ये आपण आपली जे टायटलची साईज आहे, त्यानंतर हेडिंगचे साईज आहे, स्पेसिंग्स आहे, पॉइंट्स आहेत, हे एकदम कन्सिस्टंट असले पाहिजे. असं नाही करू शकत आपण की आपला एक्सपिरियन्सचा हा एकदम मोठा फॉन्ट साईज बनवला आणि स्कूल एज्युकेशनचा छोटा. राईट. एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. राईट. एव्हरीथिंग माइट बी चेक. म्हणून आपण कन्सिस्टन्सी ठेवणार आहे प्रत्येक गोष्टींमध्ये. त्यानंतर आपला जो रिझ्यूम आहे हा नेहमी लक्षात ठेवायचा, इट शुड बी इन द पीडीएफ आणि डॉक्स फॉर्मॅट. राईट. या दोन फॉर्मॅट सोडून जर आपण तिसऱ्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे जसं की जेपेग किंवा इमेज फॉर्मॅटमध्ये जर रिझ्यूम पाठवत असू, तर काय होईल, आपला रिझ्यूम डायरेक्टली एकदम खाली रँक होऊन जाईल. का बरं? कारण की पीडीएफ आणि डॉक्स या दोन गोष्टीलाच एटीएस सिस्टम रीड करू शकेल. राईट. सो फर्स्टली, राईट, इन केस ऑफ द फॉर्मॅटिंग आपल्याला आपल्याला सिंपल आणि क्लीन फॉर्मॅटिंग ठेवायची आहे, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि फाईल फॉर्मॅट हे खूप म्हणजे आपल्याला इमेज वगैरे फाईल फॉर्मॅटमध्ये नाही ठेवायचं आहे. आपल्याला पीडीएफ आणि डॉक्स या फाईल फॉर्मॅटमध्ये स्पेसिफिकली रिझ्यूम ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे की आपलं रिझ्यूमचं जे डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये मेन कीवर्ड असले पाहिजे. खूपदा कसं होतंय की जॉब रिक्वायरमेंट आणि आपला रिझ्यूम यामध्ये बॅलन्स नसतं. राईट. बॅलन्स नसतं म्हणजे कसं, की आपला रिझ्यूम हा वेगळ्या प्रकारे आपण बनवतो आणि जॉब डिस्क्रिप्शन हे वेगळंच असतं. म्हणून मी एक व्हिडिओ पण बनवला यावर की कशा प्रकारे रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटी आणि स्किल्स आपण आपल्या रिझ्यूम मध्ये टाकू शकतो, त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे मी. राईट. कोणत्या स्किल्स टाकायला पाहिजे, कोणत्या स्किल्स नाही टाकायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे. कशा प्रकारे कोणत्या स्किल आपण वरती टाकायला पाहिजे, कोणत्या स्किल्स आपण खाली टाकायला पाहिजे, ह्या पण गोष्टी त्या व्हिडिओमध्ये गेला आहे. तो व्हिडिओ चेक करायचा असेल तर तुम्ही आय बटनवर किंवा तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या तो व्हिडिओ चेक करू शकता. कीवर्ड ऑप्टिमायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. म्हणजे जे कीवर्ड रिक्वायर्ड आहे, कारण
ऍट द एंड ऑफ द डे, राईट, अप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम काय करणार आहे, कीवर्ड चेक करणार आहे. जर आपल्या रिझ्यूम मध्ये कीवर्ड्सच नसतील ते, तर किती काही चांगला फॉर्मॅट करून काही फायदा नाही आहे. म्हणून आपल्याला कीवर्ड्स व्यवस्थित ठेवायचे आहे, राईट. त्यानंतर आपला जो टार्गेटेड कंटेंट आहे, म्हणजे जे काही गोष्टी सर्टिफिकेशन वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये व्यवस्थित ठेवल्या पाहिजे आपण, राईट. म्हणजे त्याने काय होईल, एटीएस मध्ये जे कुठले सेट कीवर्ड्स असतील ते कीवर्ड्स आपण आपल्या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करू शकतो. ओके, परफेक्ट, राईट. थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज, राईट, आपण आपले जे वर्बल ऍक्शन्स राहतात, म्हणजे आपण आपण रूल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज टाकल्यापेक्षा, राईट, आपण काय काय अकम्प्लिशमेंट्स आहेत, अचीवमेंट्स आहेत ते टाकायला पाहिजे. म्हणजे कसं, म्हणजे आपण एक वर्ड, फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ सेल्स फोर्स आपण असं लिहू शकतो की फॉर एक्झाम्पल आय वर्क ऑन द ट्रिगर्स, राईट. इट इज अ रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी की आय वर्क ऑन दिस टाइप ऑफ ट्रिगर्स, राईट. बट आपण जर त्यालाच अशा अशा प्रकारे लिहिलं की आय यूज दिस ट्रिगर, राईट, for achieving this functionality, right, and achieved it successfully by using this particular methodology, तर काय होईल, इट शोकेस अवर अकम्प्लिशमेंट, ही आपला अकम्प्लिशमेंट शोकेस करत आहे. म्हणून अशा प्रकारे आपण फ्रेजेस टाकू शकतो, जेणेकरून, राईट, त्या फ्रेजेस, राईट, एटीएस सिस्टम मध्ये वरती येतील. ओके, परफेक्ट. नेक्स्ट इज आपल्याला फायनल चेक्स काही बघायचे आहेत की आपला जो कॉन्टेंट आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे, राईट. त्यामध्ये टायपोज आणि ग्रामॅटिकल एरर्स बिलकुल नसले पाहिजे, कारण ग्रामॅटिकल एरर्स आणि टायपोज मुळे आपला रिझ्यूम फ्लॅग होऊ शकतो. आपला जो वर्क एक्सपिरियन्स आहे, राईट, तो एकदम परफेक्टली ऑप्टिमाइज करावा लागेल आपल्याला, राईट, जेणेकरून आपण डिस्क्रिप्शन मध्ये, राईट, असं ठळकपणे लिहिता आलं पाहिजे 5 years एक्सपिरियन्स सेल्सफोर्स डेव्हलपर, राईट, दिस सर्टिफाईड डेव्हलपर वगैरे वगैरे, जेणेकरून आपण आणखी एटीएस सिस्टम मध्ये, राईट, आपला रिझ्यूम रँक होईल, राईट. त्यानंतर आपलं जे टायटल आहे, राईट, रिझ्यूमचं, राईट, ते रिलेव्हंट असलं पाहिजे. म्हणजे असं नाही आहे की आपण सेल्सफोर्स डेव्हलपर आहे आणि आपण रिझ्यूम टाकत आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर साठी, राईट. तर दॅट शुड बी मॅच, राईट, अकॉर्डिंगली, राईट. नेक्स्ट इज फॉन्ट साईज आणि रिडेबिलिटी. रिझ्युमे मध्ये जी कुठली फॉन्ट साईज आणि फॉन्ट कलर यूज करत आहेत, दॅट शुड बी रिडेबल असले पाहिजे. आणि त्यामध्येच आपण त्याची साईज, म्हणजे हेडरची साईज एक स्पेसिफिक असली पाहिजे, राईट. त्यानंतर फाईलचं नेम आणि फॉर्मॅटिंग कडे येऊया, राईट. आपल्या रिझ्यूमवर जे काही फाईलचं नेम आहे, दॅट शुड बी अ पर्टिक्युलर समथिंग लाईक सेल्सफोर्स डेव्हलपर रिझ्यूमे, राईट, समथिंग लाईक दिस, म्हणजे जेणेकरून तिथे पण आपण एक कीवर्ड पुश करत आहे, राईट. ओके, सो दिस इज द एटीएस गाईज. आय होप यू गॉट एव्हरीथिंग, काय काय करायला पाहिजे, काय काय नाही करायला पाहिजे एटीएस फ्रेंडली रिझ्यूम बनवायसाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ग्रॅडेक्स अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि खूप सारे असेच हेल्पफुल व्हिडिओ कॉन्टेंट आम्ही घेऊन येत आहे. सो स्टे ट्यून. थँक्यू गाईज, दॅट्स इट फॉर टुडे, राईट. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू.